की 6 तारखेला पहिल्यांदा ती घटना घडली होती, ज्यामध्ये मारहाण झाली. संतोष देशमुख आणि सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले हे आपल्याला आवादा कंपनीच्या प्रांगणामध्ये दिसत आहेत, जिथे मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला. त्या दिवसापासून आपण या बातमीच्या मागे आहोत आणि आता अगदी आरोपपत्र सगळ्यात आधी एबीपी माझाच्या आपल्या हातात आहे आणि या आरोपपत्रामध्ये हे सिद्ध होतंय आणि म्हणूनच जे 1500 पानापेक्षा जास्त मोठं आरोपपत्र हे केजच्या न्यायालयामध्ये आज दाखल केलं गेलं आहे. त्या आरोपपत्रामध्ये 3ही गुन्हे एकत्रित करण्यात आले. आपण हे मुद्दामून सांगतोय की या प्रकरणामध्ये एकूण 3 गुन्हे दाखल झाले होते, ज्यामध्ये अॅट्रॉसिटीची केस वेगळी होती, खंडणीची केस वेगळी होती आणि त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची केस वेगळी होती. मात्र ज्यावेळी सीआयडी याचा तपास करत होती त्यावेळी सीआयडीच्या लक्षात आलं की हे 3ही गुन्हे वेगळे नसून ते एकत्रित आहेत. करणारी मंडळी सुद्धा यातली एकत्रित गुन्हेगार आहे. म्हणून या 3ही गुन्ह्याला एकत्रित करून आपण बघतोय की एक आरोपपत्र दाखल करण्यात आलंय आणि ज्या आरोपपत्रामध्ये प्रमुख ठळक बाबी सांगण्यात आल्यात की खंडणीतूनच हा प्रकार घडलाय. म्हणजे खरं तर सुरुवातीपासून अनेक राजकीय नेते असतील, संतोष देशमुख यांचं कुटुंबीय सांगत होतं की सुरुवातीला खंडणी मागण्यात आली, खंडणीच्या दिली नाही म्हणून सुदर्शन घुलेने सुरक्षा रक्षकासोबत मारहाण केली, आबादा कंपनीमध्ये गेला, तिथल्या प्रकल्प अधिकाऱ्यासोबत भांडणं झाले आणि त्याच प्रकारातून हा सगळा प्रकार घडल्याचं समोर येत आहे. आणि आपण 6 तारखेनंतर काय घडलं होतं, जे आरोपपत्रात काय आहे यामिनी, हे आपण पहिल्यांदा सांगतोय की आरोपपत्रात म्हटलं गेलं की 7 तारखेला सुदर्शन घुले याने वाल्मिक कराड यास कॉल केला. त्यावेळी वाल्मिक कराड याने सुदर्शन घुले याला सांगितले की जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण कुणालाही सोडणार नाही आहे. आणि असं सांगितल्यानंतर आपण बघतो की सुदर्शन घुले तिथून पुढे गेला. त्यानंतर त्याने कंपनी मध्ये परत फोन केला आणि धमकी दिली. 8 तारखेला काय घडलं होतं, 8 तारखेला विष्णू चाटे, सुदर्शन घुले व यातील एक गोपनीय साक्षीदार, आपण मुद्दामून सांगतो की या प्रकरणामध्ये एकूण 5 गोपनीय साक्षीदार आहेत, ज्याच्या जबाबानुसारच वाल्मिक कराड हा दोषी यामध्ये ठरवण्यात आलेत, त्यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत. ते 5 साक्षीदारापैकी एक गोपनीय साक्षीदार हा 8 तारखेला सुदर्शन घुले सोबत होता, ज्याच्या सोबत नांदूर फाट्यावरील हॉटेल तिरंगा येथे एक भेट झाली. त्यावेळी विष्णू चाटे याने सुदर्शन घुले यास वाल्मिक कराडचा निरोप दिलाय की संतोष देशमुख हा आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा. हे फार महत्त्वाचं आहे की जे विष्णू चाटे यांनी सुदर्शन घुलेला सांगितलं होतं 8 तारखेला आणि त्या ठिकाणी आपण यापूर्वी दाखवलं होतं, नांदूर फाटा येथील जे तिरंगा हॉटेल आहे त्या ठिकाणी ही भेट झाली होती आणि या ठिकाणी एक साक्षीदार होता, ज्या साक्षीदाराच्या जबाबानंतर आपण बघतोय की विष्णू चाटे सुद्धा या प्रकरणातला 2 नंबरचा आरोपी झालाय. आणि त्यानंतर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर त्याचा काय परिणाम होतात हा संदेश इतरांना द्या. हे फार महत्त्वाचं आहे की जर आमच्या कामामध्ये कुणी आडवा येत असेल, म्हणजे खंडणीच्या कामामध्ये जर कुणी आडवा येत असेल तर त्याचा काय होऊ शकतं हा संदेश आपल्याला इतरांना द्यायचा आहे. आणि म्हणून 8 तारखेचा ही जी घटना आहे ती महत्त्वाची आहे. ज्या हॉटेलवरती हा कट शिजला गेला, जिथे ठरलं गेलं होतं की संतोष देशमुख यांना मारहाण करायची, त्याचा पूर्वीची ही घटना आहे. आपण बघतो की 9 तारखेला काय झालं. 9 तारखेला दुपारी 3:22 सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, महेश केदार यांनी सरपंच संतोष देशमुख यांना उमरी टोल नाका येथे जात असलेली टाटा इंडिगो गाडी ही थांबवली आणि अडवून त्यांचं अपहरण केलं. अपहरण झाल्याचं चित्र आपण दाखवलं होतं की मसाजोगच्या जवळ, केज आणि मसाजोगच्या मध्ये हा जो टोल नाका, या टोल नाक्यावरून अपहरण झालं होतं, ज्यामध्ये सुदर्शन घुलेची काळी स्कॉर्पिओ गाडी आपल्याला दिसते आणि याच गाडीतून संतोष देशमुख यांना चिंचोली टाकळी या ठिकाणी घेऊन जात असताना अमानुष मारहाण केली. विशेष म्हणजे 3:30 ते 6:30 हा 3 तासाचा जो कालावधी आहे तो महत्त्वाचा आहे, कारण याच काळामध्ये संतोष देशमुखला मारहाण झाली होती. आणि नुसती मारहाण झाली नाही यामिनी, तर आपण बघतोय की सीआयडीच्या हातामध्ये एक डिजिटल एव्हिडन्स लागला आहे. म्हणजे ज्यावेळी सुदर्शन घुले हा संतोष देशमुखला मारहाण करतोय त्यावेळी एक व्हिडिओ कॉल चालू होता, जो जयराम चाटे यांनी एका ग्रुपवरती, व्हॉट्सअप ग्रुप